मध्ये असलेले फक्त खेळ, आपली कला, आपला फिटनेस दाखवणं फार महत्त्वाचं आहे मैदानाच्या शर्यतमध्ये. म्हणून पुन्हा एकदा आवाज देईल की सलामीची जोडी लगेच मैदानाच्या शर्यतमध्ये पाठवून द्यायची आहे. आज टीम मध्ये उमेश नाईक, हरी जोशी, विश्वजित नाईक, अजय नाईक, प्रतीक गोरे, रवींद्र गुलवी देखील आज इन ॲक्शन मध्ये, क्रिश नाईक एक उभरता खेळाडू आहे तो देखील टीम मध्ये इन आहे, आणि तुषार नाईक, लालू आज आपल्या अंदाजामध्ये टीम मध्ये, विशाल भोई देखील आज, पंकज नाईक आज सर्वचे सर्व उपस्थित आहेत, दर्शन नाईक देखील आहे. म्हणजेच आज तुला साहिल गावातील जयदुर्गा बी संघासाठी जे खेळणारे खेळाडू आहेत ना ते तुला आज पूर्ण दगाडमध्ये पाहायला मिळतील. मात्र 11 कोणते खेळाडू असतील ते मैदानामध्ये उतरल्या पाहायला मिळतील. धन्यवाद. चला बाटर पाठवायचे आहेत टीम जयदुर्गा टेमगरपाडा. विनंती असेल बाटर पाठवा खेळपट्टीवरती. बघा तुमचंच आयोजन आहे, सो विनंती असेल की आपण बाटर लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. 94 कामन संघ त्यांचं देखील कौतुक करेन. वेळेच्या अगदी अगोदर ते देखील रिपोर्ट केलेला आहे त्यांनी. नक्कीच इथे शुभागमन होत आहे. काल ज्यांच्या माध्यमातून सन्माननीय गजेंद्र गुळवी साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने जो केक बनवण्यात आला होता त्या केकला जवळजवळ भरपूर लाईक्स कमेंट्स आल्या होत्या. तो केक मित्रांनो आमच्याच गावातील योगेश वानकडे डी ब्रेकर्स जो आहे त्याच्या माध्यमातून बनवण्यात आला होता. अतिशय सुंदर असा हा केक तुम्ही बघितला काल VIP डाईज वरून. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे योगेश वानकडे. मोस्ट वेलकम टू. सलामीची जोडी खेळपट्टीवरती आलेली आहे टीम जयदुर्गा टेमगरपाडा संघाची. हरी जोशी आलात सलामीला आणि त्यांच्या समवेत टीम टेमगरपाडा 12th मॅन पाठवायचा आहे. खरं तर आज पॅक टीम आहे, परंतु 12th मॅन देखील तुम्हाला कंपल्सरी असेल. गोलंदाज प्रकाश आपल्याला पाहायला मिळतील. टेमगरपाडा 12th मॅन कंपल्सरी, सर्वांना नियम समान आहेत. सलामीची जोडी खेळपट्टीवरती आलेली आहे. 5 षटकांचा सामना. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरी भादवड टेमगरपाडाचं हे मैदान त्रिमूर्ती इंटरप्राइजेस आयोजित हरिभक्त परायण वैकुंठवासी प्रभाकर दत्तात्रय गुळवी स्मृती चषक 2025 भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. सकाळच्या सत्रामध्ये आपण सिटी भिवंडी इमर्जिंग क्रिकेट पाहिलं आणि आता ग्रामीण क्रिकेट सध्या आपण पाहतोय. ही 4थी मॅच सध्या पाहायला मिळते. सलामीची जोडी आलेली आहे हरी जोशी आणि त्यांच्या समवेत बाटर आलेले आहेत. गोलंदाज प्रकाश, पहिला चेंडू, दिशा दिली आहे, फटका चांगला बॉल, थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हरी जोशीचा क्लास, पहिला चौकार. जबरदस्त जबरदस्त कामगिरी आहे. हा स्ट्रोक खूप चांगला गॅप बघितलं आणि हरी जॉर्ज बिली ऑफ भिवंडी का म्हटलं जात आहे त्याचं उदाहरणार्थ दाखवताना पहिल्या स्ट्रोकवर बघितलं, चारी बाजूने बघितलं आणि हा स्ट्रोक ऑफस्टिकचा चेंडू होता. साहिल आणि त्याला गॅपमध्ये ढकलून दिला आणि पहिला चौकार इथे पाहायला मिळाला. पुढचा बॉल, या चेंडूवरती देखील अगदी त्याच दिशेनं खेळायचं होतं. खरं तर डीप मध्ये खेळाडू या चुकीनंतर तैनात केला होता 94 कामन संघानं, परंतु चेंडू चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू हा डॉट बॉल आहे. हरी जोशी सध्या स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. प्रकाश, पुढचा बॉल, लेफ्ट आर्म गोलंदाजी करतोय, फक्त दिशा दिली आहे. डीप मध्ये खेळाडू आहेत, 3 खेळाडू चेंडू पर्यंत येतील, फेकी करतील तोपर्यंत हरी जोशीकडे संधी आहे 2 धाबा कंप्लीट करण्याची आणि 2 धाबा या चेंडूवरती कंप्लीट केल्या जातील. 2 धावेनं धावफलक पुढे सरकेल. 6 धाबा धावफलकावरती, 6 ऑन कार्ड, 6 धाबा धावफलकावरती. प्रिन्स मूवीज किंग ऑफ टेलिकास्ट यांच्या माध्यमातून ऑल ओव्हर ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. भरपूर चांगलं वर्क त्यांचं देखील. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, अपील आणि फिंगर अप. मोठा धक्का, पहिला धक्का टीम जयदुर्गा टेमगरपाडा संघाला लागत असताना बडी मछली जाल में हरी जोशीला माघारी परतावं लागेल. समोरच्या स्टँड मध्ये शंकर गुलवी देखील उपस्थित झालेला आहे. जयदास नाईक आणि त्याचबरोबर नयन ठाकरे मॅचचा एन्जॉय करताना मॅचला आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.
हे पाहू शकता आपण सागाव संघाला देखील दाखवला जात आहे स्वर्गीय श्याम नाईक गॅलरीमध्ये. नक्कीच एन्जॉय करताना या स्पर्धेला रवी नाईक त्याचबरोबर रोशनला देखील बघितलं आपण. आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. समोरच्या स्टँडमध्ये गावातील सर्व युवा यंग स्टार सर्व गावातील आपण पाहतोय. सर्वचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि या स्पर्धेमध्ये पाण्याची जी ताण जी आहे भागवलेली आहे एक पुण्याचं काम रवी नाईक यांच्या माध्यमातून इथे पूर्णात आलेलं आहे. जयेश पाटील पॉलीला देखील दाखवला. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. मोस्ट वेलकम. न्यू बाटर मयूर आलात. हरी जोशीला अगदी माघारी परतावं लागलं. पहिला चेंडू अगदी भरपूर चांगल्या पद्धतीनं फेस केला बाटर मयूरनं. पहिला चेंडू मिडल घेतला. अगदी हेच गरजेचं आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. घरचं मैदान कुठे ना कुठे 60+ टोटल मनामध्ये डोक्यामध्ये असेल त्या प्रकारे बॅटिंग देखील सध्या करावी लागेल टीम टेमगरपाडा संघाला. गोलंदाज प्रकाश पुढचा बॉल. हा फटका चांगला. मिड विकेटला खेळाडू कोणतीही मिस्टेक केलेली नाहीये. आणखीन एका विकेटचं पतन. दुसरा धक्का जयदुर्गा टेमगरपाडा संघाला लागत असताना मैदान सोडावं लागेल पंकजला. ऍक्शन रिप्ले पाहू शकता आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीन वरती. अगदी मिडल अगदी घ्यायचं होतं. पहिला चेंडू फेस करत होता परंतु ही भरपूर मोठी चुकी आहे बाटरची. कारण पहिला चेंडू फेस करत होता. अगदी मिडल घेता आलं असतं परंतु पहिला चेंडू आक्रमक रूप धारण करण्याचा प्रयत्न केला. या अगोदरच उल्लेख केला की 60+ जाण्याचा प्रयत्न करत असेल परंतु विकेट जातात. दुसरा धक्का लागलाय. या अगोदर हरी जोशी अगदी चांगल्या धावा आल्या होत्या. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता परंतु त्यानंतर त्यानं कुठे ना कुठे रिव्हर्स फटका खेळण्याचा जो प्रयत्न केला तो फटका फसला. LBWच्या रूपानं विकेट गेले. अंपायरिंग देखील भरपूर चांगली पाहायला मिळाली. चांगला सटीक निर्णय त्यांचा देखील आपल्याला पाहायला मिळाला. आणि या चेंडूवरती देखील विकेट आली. पंकजनी कुठे ना कुठे भरपूर मोठी चुकी केली. जबाबदारी घेऊन खेळ करणं गरजेचं होतं परंतु आता पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा पाहायला मिळतील. त्या म्हणजे 7 धावा. 2 गडी बाद 7 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज दुसऱ्या ओव्हरमध्ये सिराज आपल्याला पाहायला मिळतील. 94 कामन वसई विभागातून हा संघ अगदी या भिवंडी नगरीमध्ये खेळण्यासाठी आलेला आहे. समोर घरच्या मैदानावरती होम ग्राउंड वरती खेळताना जयदुर्गा टेमगरपाडा मयूर जोशी आता स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतील. न्यू बॅटर विश्वजित नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत. सिराजचा पहिला बॉल. फटका फसलाय. चेंडू हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. आणखीन एका विकेटचं पतन. तिसरा धक्का जयदुर्गा टेमगरपाडा संघाला मयूर जोशीनं देखील मिस्टेक केली आहे. ऍक्शन रिप्ले अगदी आपल्या टेलिव्हिजन स्क्रीन वरती प्रिन्स मूवीच्या माध्यमातून येईल. हे बघा अगदी बॅटच्या अगदी टोला लागला बॉल. कोणती संधी बॅटरला हवी तशी खेळण्याची मिळाली नाही. पहिला चेंडू हा देखील होता. गोलंदाज कशा पद्धतीनं गोलंदाजी करतोय हे पाहण्या अगोदरच मोठा फटका खेळण्याचा जो प्रयत्न केला तो फटका फसला बॅटर मयूर जोशीचा. खरं तर चांगल्या फॉर्म मध्ये आहे मयूर जोशी परंतु आता तो खेळ त्याचा पाहायला मिळाला नाही. या विकेट आली आहे मयूर जोशीची. धावफलकावरती धावा स्थिर आहेत त्या म्हणजे 7 धावा. 7 रन्स ऑन कार्ड. 7 धावा धावफलकावरती. न्यू बॅटर क्रमांक 5 वरती उमेश नाईक आपल्याला पाहायला मिळतील. अष्टपैलू कामगिरी उमेश नाईकच्या माध्यमातून या जयदुर्गा टेमगरपाडा संघासाठी नेहमीच पाहायला मिळाली आहे आणि पुन्हा एकदा आता त्याच्यावरती जबाबदारी आली आहे. संघाला कुठे ना कुठे धावफलक पुढे नेण्याचं काम करायचं आहे. बॅकफुटला गेले. फक्त दिशा दिली. हलक्या हातानं पुश केलाय. बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू दूरवरून येतील. 2 धावा दरम्यान कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अशा पद्धतीनं खेळ सुरू ठेवणं गरजेचं राहील. साहिल नक्कीच उल्लेख खूप चांगला केला त्यांनी उमेश नाईकचा. चालू हंगामामध्ये त्याला गावच्या संघामध्ये एकही फायनल जिंकता आली नाही यावर्षी. मात्र बाहेर गावाच्याच बाहेरचा जर विचार केला तर
आतापर्यंत 3 फायनलमध्ये त्याचा खूप चांगला परफॉर्मन्स झालेला आहे आणि 3 फायनल त्याने खेळलाय आणि जिंकल्यात देखील. फुलटॉस बॉल, स्लॉक स्वीपचा फटका. हा चेंडू एका क्षणाला वाटलं चेंडू हातामध्ये गेलाय, परंतु झेल ड्रॉप झाली. हे जीवनदान महागात पडू शकतं टीम 94 कामन संघाला, कारण उमेश नाईकची ती झेल होती. संदेश दादांनी जसा उल्लेख केला की फायनल खेळण्याचा या खेळाडूला अनुभव आहे, परंतु ग्रामीण क्रिकेटमध्ये अजून देखील त्यांना फायनल गवसली नाहीये, परंतु संधी आहे. बॅकफुटला गेले, फोर्स केलं, बॉडी लँग्वेज सांभाळली आणि बॉलला पाठवलं. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. आज खऱ्या अर्थाने 2018चा विश्वजित नाईक तुम्हाला पाहायला मिळाला. ऑफस्टिकचा चेंडू टॉस चेंडू होता आणि हा चेंडू टाकण्यामध्ये विश्वजित नाईक याला भरपूर अनुभव आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा बॅटिंग करत असताना घेतलेला आहे. पंच कडक स्ट्रोक पाहायला मिळाला. खरं तर विकेट तर गेला, परंतु विश्वास अजूनही कमी झालेला नाहीये, कारण विश्वजित आणि उमेश ही जोडी आता खेळपट्टीवरती आहे. खरं तर विश्वजितला भरपूर अनुभव आहे, खेळपट्टी कशी खेळते त्याचा देखील आहे, होम ग्राउंडवरती खेळत आहे. ही पब्लिक बघा, खरं तर सागाव टीम आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच मी उल्लेख करत होतो मैदानाच्या आतमध्ये विश्वजितकडे अनुभव आहे आणि समोर आता आपल्याला उमेश पाहायला मिळतात. खरं तर या खेळाडूनं देखील गेल्या 2 हंगामामध्ये चांगला खेळ दाखवून स्वतःला सिद्ध केलं या भिवंडी क्रिकेटमध्ये. हा फटका फसला, चेंडू खाली स्वतः गोलंदाज सिराज, कोणतीही मिस्टेक होणार नाहीये. आणखीन एका विकेटचं पतन, उमेशला देखील मैदान सोडावं लागेल. कॉमेंटेटर कर्ज मी म्हणेन, कारण या अगोदरच नक्कीच तारीफ केली होती, परंतु हा फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच रणजित पाटील देखील जुडलेले आहेत समोरच्या स्टँडमध्ये. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आज गावातील अनेक आमचे क्रिकेट रसिक आणि ज्यांचं खऱ्या अर्थाने क्रिकेटवर प्रेम आहे, जयदुर्गा बी संघावर ज्यांचं प्रेम आहे, ते सर्वच स्वर्गीय श्यामने गॅलरीमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. उमेशने देखील निराश केलं या मॅचमध्ये. सुरुवात चांगली केली होती आणि हा कटआउट जो आहे, जो बॅनर जो तुम्ही पाहता टीव्ही मॉनिटरवर, ग्रामीण सम्राट लोकप्रिय खासदार गुरुवर्य आपण पाहतोय बाल्या मामा आणि या स्पर्धेचे आयोजक गजूभाऊ यांचा जो बॅनर आहे, त्या बॅनरला जर डायरेक्ट हिट झाला, गजूभाऊ यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक आणि त्याचबरोबर अजय पाटील यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाचा पारितोषिक आहे, म्हणजे 2000 रुपयाचा पारितोषिक. आणि या स्पर्धेचे 5 स्टार तुम्हाला पाहायला मिळत आहेत. प्रतीक गोरे, कल्पेश पाटील, अजय नाईक आणि तुषार नाईक आणि क्रिश नाईक यांचा बॅनर्स तुम्हाला पाहायला मिळत आहे टीव्ही मॉनिटरवर. या स्पर्धेचे आयोजक जे आहेत त्यांचा बॅनर्स तुम्हाला पाहायला मिळाला. तिसरं षटक, तिसऱ्या षटकामध्ये बॉलर आल्यात, यावेळेस लॉक स्वीप. हा फटका लाजवाब आहे. खेळाडू पाहत बसलेत आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार नाही, आज मी अगोदर जो चौकार खेळला होता ना साहिल, तिथूनच सांगितलं होतं की आज 2018चा विश्वजित आपल्याला पाहायला मिळाला. काय बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. या बॅटिंगची गरज देखील आहे सध्या तरी टीम टेमगरपाडा संघाला. नक्कीच प्रेक्षकांचा देखील प्रतिसाद आहे जयदुर्गा बी टेमगरपाडा संघासाठी. हरीश जोशी आऊट झाल्यानंतर थोडीशी शांतता खेळाडू कक्षामध्ये पाहायला मिळाली होती. उमेशने देखील निराश केला, पंकज नाईक देखील निराश करत आहे आणि त्याचबरोबर मयूर जोशी देखील. मात्र आता पूर्णपणे विश्वजित नाईक याच्या खांद्यावर जिम्मेदारी आली आहे या मॅचची आणि विश्वजितच्या बॅटमधून एक चौकार आणि एक षटकार देखील पाहायला मिळाला. खेळपट्टीमध्ये जॉईन झालेला आहे अजय नाईक. अजयने तर मजाने आज प्रेक्षकांना मजा आणणार का हा खेळाडू, हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. बाहेर गेलेला चेंडू अजूनही आलेला नाही. आमचे 7 सेवक चेंडू जर मिळाला असेल तर मैदानाच्या आतमध्ये फेकून द्यायचे. साहिल काय वाटतं 5 षटकामध्ये किती धावा बनवेल जयदुर्गा बी टेमगरपाडा. खरं तर विश्वजित जोपर्यंत आहे ना तोपर्यंत 60+ टोटल मनामध्ये डोक्यामध्ये आहे. हा बघा दिशा दिली आहे. चांगला क्रिकेटिंग स्ट्रोक सध्या तरी पाहायला मिळतात विश्वजितकडनं आणि हे चांगलं क्रिकेट का आहे
तर एक षटकार आला या अगोदरच्या चेंडूवरती, त्यानंतर ही सिंगल. न्यू बॅटर अजय आलात. अजय देखील चांगल्या फॉर्ममध्ये आहे यंदाच्या हंगामामध्ये. खरं तर टेमघरपाडा संघाला अजूनही कोणतीही ट्रॉफी गवसलेली नाही आहे, परंतु स्वतःच्या होम ग्राउंडवरती स्वतःच्या मॅचेसमध्ये संधी आहे. परंतु यावेळेस काय घडलं, मिस्टेक केली. वारंवार हीच मिस्टेक करतीये टीम जयदुर्गा टेमघरपाडा संघ. जोही बॅटर येतोय तो मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये बाद होतोय. हे विसरलेत कदाचित 5 ओव्हरची मॅच आहे. अर्धा संघ डगाडमध्ये परतलाय हे देखील विसरून चालणार नाहीये. समोरच आपण पाहतोय संतोष तरे, त्याचबरोबर रितेश पाटील हे देखील उपस्थित झालेले आहेत. रणजित पाटील हे फार जुने जाणते जयदुर्गा बी संघाचे पाठीरेखे आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आणि शुभागमन होत आहे. राहुलभाई नाईक यांचं या व्यासपीठावर आगमन होत आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गजेंद्र भाऊ गुलवी यांचे जवळचे मित्र, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. न्यू बॅटर प्रतीक गोरे आलेले आहेत. धावफलकावरती धावा 22 आहेत आणि वैयक्तिक 12 धावांवरती विश्वजित खेळतोय. खरं तर त्याला साथ देणं फार गरजेचं आहे. मोठे फटके खेळण्याऐवजी तुम्ही सिंगल डबल देखील खेळू शकता. गोलंदाज पुढचा बॉल घेऊन प्रकाश, आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, स्विंग आणि मिस, डॉट बॉल आला. खरं तर कामन संघाचं देखील मी कौतुक करेन. वसई विभागातून हा संघ अगदी इतक्या दूरपर्यंत भादवड गावामध्ये या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरीमध्ये, भिवंडी नगरीमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी आलेले आहेत. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, फिंगर अप, आणखीन एका विकेटचं पतन. प्रतीकला देखील मैदान सोडावं लागेल. आणखीन एक धक्का, 6वा धक्का प्रतीकच्या रूपाने लागतो टीम जयदुर्गा टेमघरपाडा संघाला. आज नक्कीच चाललंय काय मैदानामध्ये तेच समजत नाहीये. ज्याच्या बॅटनं धावा बनत आहेत त्याला स्ट्राईक का दिली जात नाही हा प्रश्न निर्माण होतोय आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये साहिल. कारण की गोलंदाजी चांगली आहे आणि एका बाजूला विश्वजित नाईकच्या बॅटमधून एक षटकार, एक चौकार आलाय. स्ट्राईक रोटेट करणं फार महत्त्वाचं आहे. 22 रन्स, 22 धावा धावफलकावरती सध्या तरी पाहायला मिळतील. फक्त 22 धावा. न्यू बॅटर चंद्रकांत जोशी आलेत. खरं तर बॅटिंग लाईन भरपूर मोठी आहे टीम टेमघरपाडा संघाची, परंतु आता सध्या तरी विश्वजित एका बाजूला त्याच्या संधीची वाट बघतोय. षटकार त्यानं ठोकला पहिल्या बॉलवरती, त्यानंतर सिंगल काढली, नॉन स्ट्रायकिंग एंडला गेला आणि पुन्हा एकदा तोच ड्रामा. विकेट वारंवार जात आहेत. गोलंदाज प्रकाश, भरपूर चांगली गोलंदाजी सध्या तरी त्याची पाहायला मिळते. आतापर्यंत त्याच्या स्पेलमध्ये 3 विकेट त्यानं काढलेली आहेत. एक सिंगल आली चंद्रकांत. अगदी दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. या विश्वजितनं थांबवलं वेळेवरती, कारण या क्षणाला तुम्ही जर धावचीतनं विकेट टाकली ना तर भरपूर कठीणाईमध्ये सापडेल. 6 विकेट ऑलरेडी गेलेले आहेत. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 23. विश्वजित आणि चंद्रकांत ही जोडी सध्या खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळते. अपेक्षा लावल्या असतील कुठे ना कुठे होम ग्राउंड वरती खेळत असताना. नेक्स्ट मॅच भूमी 11 मांडा आणि जुनांदुर्की. आपण टॉस बॉक्स मध्ये कॅप्टनने पोहोचायचं आहे. नेक्स्ट मॅच भूमी 11 मांडा आणि जुनांदुर्की टीमचे कॅप्टन. आणि त्यानंतर या मॅचचा विजेता संघ आणि साहगाव. चौथ्या षटकामध्ये बॉलर आपल्याला पाहायला मिळतील. मनीष आल्यात चौथ्या ओव्हरमध्ये. 5 ओव्हरची मॅच, चौथं षटक सध्या सुरू आहे. खरं तर सिंगल डबल या ओव्हरमध्ये होऊ शकतात. शेवटच्या षटकामध्ये आक्रमक रूप धारण करू शकते टीम टेमघरपाडा, परंतु काय घडेल या ओव्हरमध्ये. पहिला बॉल बॅटची कडा लागली होती. मिस्टेक यष्टीरक्षकानं केली आहे, परंतु हा चेंडू निर्धावाला. डॉट बॉल. प्रचंड वेग या गोलंदाजाकडे सध्या पाहायला मिळतोय. मनीष आपल्याला पाहायला मिळत आहेत कामन संघाकडनं. भरपूर चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत झाली आहे. प्रकाशचं देखील मी कौतुक करेन. त्याच्या स्पेलमध्ये त्याने तब्बल 4 विकेट कंप्लीट केलेत.
ओहो, अराउंड द लेग बोल्ड, विकेटचं पतन. चंद्रकांतला देखील मैदान सोडावं लागेल. काय गोलंदाजी पाहायला मिळतीये, लकडा तोड गोलंदाजी. आणखीन एका विकेटचं पतन, 7वा धक्का टेमगरपाडा संघाला. साहिल, मी इथून एकच सांगू शकतो की आता येणाऱ्या जे खेळाडू असतील त्यांना आता खास करून विश्वजित नाईकला स्ट्राईक देणं फार महत्वाचं झालंय. कारण की नक्कीच 7 विकेट 23 धावांवर आणि 4थ्या षटकाचा खेळ आहे. न्यू बॅटर विशाल आलेले आहेत आमच्या समवेत देखील. एक विशाल आहेत, विशाल पाटील, व्हॉइस ऑफ सरवली, व्हॉइस ऑफ भिवंडी. खरं तर या व्यक्तिमत्वानं देखील कमी कालावधीमध्ये संपूर्ण भिवंडीमध्ये नव्हे तर कल्याण डोंबिवली विभागामध्ये देखील आपलं नाव उंचीवरती नेलेलं आहे. यावेळेस फक्त दिशा दिली आणि बॉलला पाठवलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. व्हेरी चालाक बॉय. हा चेंडू देखील वेग घेणारा चेंडू होता, अति वेग एस्टनचा वेध घेणारा चेंडू टाकला होता गोलंदाजाने. मात्र विशाल भोईर गली क्रिकेटचा हा बादशाह आहे आमचा आणि त्याचा हा स्ट्रोक खूप चांगला पाहायला मिळाला. गली क्रिकेटला उद्यापासून सुरुवात होणार आहे आणि त्याचा हा नाईट रायडर आहे. फुलटॉस बॉल आहे, फक्त दिशा दिली आहे. मिड विकेटला खेळाडू आहेत, एक सिंगल. ज्या पद्धतीनं आपण उल्लेख देखील करत होतो की विश्वजितला स्ट्रायकिंग एंडला आणणं गरजेचं आहे. सिंगल डबल जरी खेळपट्टीवरती सुरू राहिल्या असत्या तर निश्चित रूपानं 40+ जाऊ शकत होते, परंतु सध्या 7 विकेट गेल्यात, 28 धाबा. अजून देखील जाऊ शकते टीम टेमगरपाडा संघ 40+. 50 तरी जाणं गरजेचं असेल. विश्वजितसाठी हा बॉल अप्रतिम बॉल. काय गोलंदाजी पाहायला मिळतीये, तेच तरार. चांगली लाईन, चांगली लेंथ, भरपूर चांगली गोलंदाजी. या अगोदर देखील उल्लेख केला लकडी तोड गोलंदाजी आणि या वेळेला बघा अगदी परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळालाय. पुढचा बॉल, हा फटका चांगला. लॉंग ऑनला खेळाडू डीप मध्ये आहेत, एक सिंगल फक्त या चेंडूवरती कंप्लीट. एका धावेनं धावफलक पुढे सरकेल. 4 ओव्हरचा खेळ समाप्त, 4 षटकांच्या समाप्ती अखेर. 29 ऑन कार्ड, 29 धाबा धावफलकावरती. या अगोदर देखील आपण एक लो स्कोरिंग मॅच पाहिली होती, टीम दिवे आणि टीम जून अंदुरखी या संघाची, आणि ती मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत गेली होती. परंतु आता 1 ओव्हर अजून देखील बाकी आहे. आता फटकेबाजी करावी लागणे, करो या मरो, कारण नॉकआउट पद्धतीनं ही स्पर्धा आपण पाहतोय. गजेंद्र भाऊ गुळवी यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आपण पाहतोय. त्यांच्या पिताश्रीच्या नावानं हरिभक्त परायण वैकुंठवासी प्रभाकर दत्तात्रय गुळवी साहेब यांच्या स्मृतीला अभिवादन करून ही स्पर्धा आपण पाहतोय. भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धा भिवंडी इमर्जिन सकाळच्या सत्रामध्ये, त्यानंतर हे ग्रामीण क्रिकेट. सध्या भिवंडी विपक्ष वसई अशी मॅच पाहायला मिळतीये, कारण वसई विभागातून 94 कामन संघ, त्यांच्या अगेन्स्ट भिवंडी विभागातील एक ताकदवर संघ जयदुर्गा टेमगरपाडा. शेवटचं अंतिम षटक, बॉलर अतुल आल्यात. पहिला बॉल, विश्वजितनं फटका फसलाय. चेंडूखाली क्षेत्ररक्षक, आणखीन एका विकेटचं पतन. ज्या खेळाडूवरती या ओव्हरमध्ये अपेक्षा लावल्या जात होत्या त्या खेळाडूला देखील आता मैदान सोडावं लागेल. विश्वजित बॅक टू द डगआउट. 8वा विकेट गेला. विश्वजितला देखील आता या ओव्हरमध्ये परतावं लागेल. खरं तर भरपूर साऱ्या मिस्टेक घडल्या टेमगरपाडा संघाकडनं. सुरुवात चांगली होती, पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, परंतु त्यानंतर खराब माइंडसेटनं संपूर्ण संघ खेळलेला आहे. न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. दर्शन आलेले आहेत. उत्कृष्ट समालोचन देखील त्यांचं या विभागामध्ये, या क्रीडानगरीमध्ये आपल्याला ऐकायला मिळत असतं. दर्शन आलेले आहेत बॅटिंग करण्यासाठी. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल
अतुल लेफ्ट आर्म अराउंड द विकेट. दर्शनसाठी हा बॉल लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं. अतिरिक्त धावफलक पुढे सरकेल. 30 धावा धावफलकावरती आणि या डावामधील पहिला व्हाईट बॉल आहे. म्हणजे बॉलिंग किती चांगल्या टप्प्यावरती चांगल्या लाईनवरती टीम 94 कामन संघाकडनं आपल्याला पाहायला मिळाली आहे. बॅकफुटला गेले एक सिंगल या चेंडूवरती. लॉंग ऑफला खेळाडू होते. मोठा फटका खेळायचा होता हा देखील, परंतु वेग इतका आहे ना की दर्शनची बॅट जोपर्यंत खाली येईल तोपर्यंत बॉल बॅटवरती आदळला. अतुल पुढचा बॉल. समोर बॅटर विशाल आहेत. हो हुक करायचं होतं. चांगला चेंडू हा. चांगली गोलंदाजी आतापर्यंत कामन संघाकडनं पाहायला मिळतीये. खरं तर कठीण असतं होम ग्राउंडवरती जेव्हा एखाद्या संघाच्या विरुद्ध आपण खेळतो, कारण त्यांचा होम ग्राउंड आहे टेमघरपाडा संघाचा. त्यांच्या विरोधामध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी झालेली आहे. अतुल पुढचा बॉल. यावेळेस मिडल ऑफ द बॅट. इट्स अ ह्यूज अँड मॅसिव्ह बिग वन षटकार. एक मारा लेकिन सॉलिड मारा. पैसा उचल स्ट्रोक विशाल भोईर. मित्रांनो विशाल भोईर जशी ही लाईट्स तुम्ही पाहताय आई एकविरा डिजिटल लाईट्स या स्पर्धेमध्ये जी चमकत आहे ती त्यांनीच लावलेली आहे आणि तोच आता या स्पर्धेला एन्जॉय करताना आपल्या बॅटिंगच्या अंदाजामध्ये. खरं तर संदेश दादा तुम्ही उल्लेख केला होता की गली क्रिकेटचा हा खेळाडू आहे. जर असे फटके गली क्रिकेटचा खेळाडू खेळू शकतो तर नक्कीच आता टीममध्ये अशा गली क्रिकेटच्या खेळाडूंना येण्यामध्ये काही हरकत नाही आहे. हा चेंडू निर्धावाला डॉट बॉल आणि आता शेवटचा बॉल असेल. 37 धावा धावफलकावरती. बॉलर अतुल तयार झालाय. लेफ्ट आर्म अराउंड द विकेट. समोर विशाल आहेत. हा चेंडू उपडल्यानंतर खालच्या दिशेनं राहतोय. एक धाव दरम्यान कंप्लीट केली जाईल. बायच्या रूपाने एक सिंगल आणि अशा प्रकारे पहिल्या डावाचा खेळ झाला समाप्त. 5 ओव्हरच्या समाप्ती अखेर घरच्या मैदानावरती खेळत असताना जयदुर्गा टेमघरपाडा संघाच्या धावा बनल्या त्या म्हणजे 38 धावा आणि 39 धावांची गरज येथून सामना जिंकण्यासाठी. नक्कीच आपण टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहू शकता ज्यांचा उल्लेख अगदी थोड्याच वेळापूर्वी आपण संदेश दादा यांच्या मुखातून ऐकला. आई एकविरा डिस्को लाईट से प्रोप्रायटर फाउंडर ओनर विशाल भोईर. हे जे आपण LED लाईट्स बघतो हे त्यांच्याच माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. साई शेलकेचा आवाज तुम्ही ऐकला. नक्कीच दोन्ही टीमचे कॅप्टन इथं आलेले आहेत. टीम भूमी 11 मांडा आणि त्यांच्या अगेन्स्ट जून आंदुरकी आई जोगेश्वरी जून आंदुरकी. आणि आपण आवाज देऊया राहुल नाईक यांना. आपण आपल्या शुभास्ते टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचे. यस राहुल भाऊ नाईक यांच्या शुभास्ते पुढील मॅचचा टॉस इथे आपण करतोय. तसेच योगेश वानखडे आपण देखील यायचं. डी ब्रेकर्स ज्यांचं काल आपण भाऊंच्या वाढदिवसानिमित्ताने जो केक बनवण्यात आला होता तो त्यानेच बनवला होता, त्याला देखील आपण बोलूया. कॅप्टनला टॉस दाखवूया आपण. एका बाजूला त्रिमूर्ती एंटरप्राइजेस आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय प्रभाकर गुलवी स्मृती चषक 2025. मांडा टीम संघाच्या कॅप्टनचा कॉल आहे. त्रिमूर्ती एंटरप्राइजेस आणि आलेल देखील तेच आहे. क्या बात आहे भाऊ. आपण बसून घ्यायचं व्यासपीठावर थोडीशी चर्चा करू शॉर्टमध्ये, कारण की मॅच खूप रंगतदार होईल यानंतर. भूमी 11 मांडा जबरदस्त खेळ राहिला पहिला मॅचमध्ये. कसं एन्जॉय केलं या स्पर्धेला? खूप एन्जॉय केला आम्ही. नक्कीच हा दुसरा मॅच खेळण्यासाठी किती तुम्ही तयारी केली आहे? तयारी काही नाही, पहिला जसा केलो तसाच केलो आतापर्यंत. मागचा मॅच बघितला तुम्ही जून आंदुरकी टीम संघाचा? हो बघितला आम्ही. गोलंदाजी चांगली आहे समोर. टॉस जिंकले, काय निर्णय घेशील? आम्ही क्षेत्ररक्षण करू. म्हणजे तुम्ही चेसिंग नेहमीच चांगलं करत आलेला आहात आणि टीमला ती देखील अपेक्षा आहे कॅप्टनला. किती धावणं रोखण्याचा प्रयत्न असेल 4 षटकामध्ये?
काय टार्गेट सेट नाही ठेवला आम्ही, तरी कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. मागच्या डावामध्ये जो खेळ झाला त्याच्यावर खुश आहेस का तू आतापर्यंत? हो. नक्कीच आपल्या संघासाठी शुभेच्छा. कॅप्टन खूप चांगला ओपिनियन देत असतो नेहमी मांडा टीम संघाचा. आता जुना दुर्गी टीमचे कॅप्टन, तुम्ही टॉस जिंकला असं तुमचा निर्णय काय असता? फिल्डिंगच घेतली अशी, आता बॅटिंग आली आहे, जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. मी एकच सांगेल मांडा टीम संघाच्याबद्दल, बादवडचे संघ जेव्हा जेव्हा त्यांच्या अगेन्स्ट खेळायला गेलेले आहेत तेव्हा त्यांनी ते मात दिलेले आहे. आज जुना दुर्गी संघ जो क्लिअरिस्टिक टीम आहे त्या संघाकडे गोलंदाजी आणि फलंदाजी परफेक्ट आहे, तो संघ त्यांच्या अगेन्स्ट आहे. एक सामना रंगतदार होईल का, हा एकच प्रश्न असेल. नक्कीच प्रयत्न करू आम्ही आणि 100% देण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला देखील आम्ही शुभेच्छा देतो. मित्रांनो, टॉस झालेला आहे. भूमी 11 मांडा टीम संघाने इथे टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय घेतला. वेळ न घेता जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया काका मात्रे यांचा आवाज. थँक्यू. चला फिल्डिंग लावून घ्यायचं जयदुर्गा बी टिमगरपाडा संघाने, कारण की बॅटर आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. मॅच त्वरित सुरू करायचं आहे. थँक्यू सो मच संदेशी पाटील सर. मॅच आपण कंटिन्यू करू, कारण धावफलकावरती धावा बनल्या. 38-39 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 94 कामन अगेन्स्ट टीम जयदुर्गा टेमगरपाडा. यानंतर देखील एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. टीम जुन आंदुर्खी अगेन्स्ट टीम भूमी 11 मांडा. भरपूर चांगल्या मॅचेस या ग्रामीण पूलमध्ये आपल्याला सध्या तरी पाहायला मिळतात. वेगवेगळ्या विभागातून या भिवंडी नगरीमध्ये संघ खेळण्यासाठी आलेले आहेत. खरं तर भिवंडीला क्रिकेटची पंढरी म्हणून देखील संबोधलं जातं. मला देखील आज संधी मिळाली, मी देखील आभार व्यक्त करेन. जाऊया आपण लगेचच मॅचला सुरुवात करणार आहोत. सलामीची जोडी खेळपट्टीवरती आलेली आहे. सलामीचं बॅटर राहिल आणि अतुल, ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच विश्वजित नाईकचे मोठे फॅन आहेत अमित म्हात्रे यांचे 7 मॅचेस आम्हाला आलेले आहेत. माझं नेट बंद होता, मात्र त्याच्या शुभेच्छा आपण विश्वजित नाईकला पोचूया या मॅचमध्ये. त्याने विश्वजित नाईकने हा जर सामना जिंकला तर आज त्याला मेजवानी दिली जाईल. अमित, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हरी जोशी पहिला चेंडू, यावे पहिला बॉल पायांवरती, चेंडू हवेत आणि चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. पहिल्या विकेटचं पतन, पहिला धक्का, पहिला हादरा बसला टीम 94 कामनला. मॅच अभी फिनिश नहीं हुआ है. कमबॅक करण्याचा शंकनाद फुंकलाय. घरच्या मैदानावरती खेळतीये, बॉलिंग आम्ही देखील चांगली करू शकतो, हाच उल्लेख आता हरी जोशीच्या पहिल्याच बॉलवरती. नाही, असंही लो स्कोरिंगच्या सामन्यामध्ये नाव एक आहे, तो म्हणजे जयदुर्गा बी. या मैदानावर नेहमी मित्र म्हणले की प्रीतम बारी या संघाला रात्री ठीक 2:44 तो सामना त्यांनी जिंकला. मात्र त्या सामन्या अगोदर काय गोलंदाजी केली होती या संघाने. आता पुन्हा एकदा तीच गोलंदाजी पाहायला मिळते की काय. पहिल्या चेंडूवर मिळाला विकेट, एक चांगली सुरुवात तर केली आहे. टीम ताकदवर आहे समोर, हे मात्र विसरून चालणार नाही आहे. साहिल, मात्र घरच्या मैदानावर जो दबाव जो असतो ना, तो जो खेळाडू इथे प्रेशर रिलीज करेल तो चांगला खेळेल या मैदानामध्ये. नक्कीच चांगला उल्लेख केला. खरं तर ती मॅच होती धाकटी डहाणू अगेन्स्ट टीम जयदुर्गा टेमगरपाडा बी. आपल्याला ती मॅच पाहायला मिळाली होती. अगदी प्रीतम बारी देखील होते त्या मॅचमध्ये. शेवटच्या मोमेंटला ती मॅच गमवावी लागली होती जयदुर्गा बी टेमगरपाडा संघाला. खरं तर अनेक सारे इतिहास आहेत. यावेळेस एक सिंगल आणि सिंगल ऑफ द मार्क झाले टीम 94 कामन आणि ऑफ द मार्क बॅटर अमान आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या तरी आणखीन एक इतिहास आपण घडवण्याच्या मार्गावरती आहोत. या स्पर्धेमधील आज दुसरी रजनी सध्या आपण पाहतोय. त्रिमूर्ती एंटरप्राइजेस आयोजित हरिभक्त परायण वैकुंठवासी प्रभाकर दत्तात्रय गुरुवी स्मृती चषक 2025. हा फटका सरळ डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑफ अगदी ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळालं. एका क्षणाला वाटलं बॉल निघून जाईल, परंतु
चांगला खेळ पाहायला मिळाला लॉंग ऑफच्या खेळाडूचा. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता सरळ बाटनं अगदी फटका चांगला होता. अगदी एका क्षणाला वाटलं झेल विश्वजित होते. कोणत्याही दिशेनं जाऊ दे विश्वजितचा आज चेंडू पिछा सोडणार नाही या. एक सिंगल फक्त या चेंडूवरती. हरी जोशी पुढचा बॉल विकेट काढायचा. हा फटका चांगला कव्हर रिझनला खेळाडू येतील. सिंगल दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा आरामात कंप्लीट केल्या. थोडंसं लेझी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मयूर जोशी होते डीप मध्ये. हरी जोशी पुढचा बॉल अमानसाठी. हा चेंडू चांगला आहे. लॉंग ऑनला खेळाडू आहेत. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळतंय आणि दरम्यान या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट. जर तुम्हाला जिंकायचं असेल ना तर अशा धावा रोखायच्या आहेत कारण एका एका धावेला भरपूर महत्त्व आहे. नक्कीच या अगोदर देखील आपण पाहिलं पहिल्या डावामध्ये चुकी होती टीम टेमगरवाडा संघाची की प्रत्येक खेळाडू मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये बाद झाला. आणि बघा हा खेळमध्ये फरक आणला टीम 94 कामन संघानं. चुकांमधून शिकता येतं त्यांनी पहिल्या डावामध्ये पाहिल्या आणि दुसऱ्या डावामध्ये आता बघा खराब चेंडूवरती उत्तम प्रहार. बॉल सीमा पार षटकार. काय फटका होता लाजवाब. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता अगदी फ्रंट फूटवरनं हा पुलचा फटका आणि बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार आला. चांगली बॅटिंग आता पाहायला मिळतीये. उल्लेख हाच केला पहिल्या डावामध्ये या चुका घडल्या होत्या. अशा फटका खेळण्याच्या नादामध्ये बॅटर बाद झाले होते आणि कुठे ना कुठे त्या चुकांमधनं शिकली आहे टीम 94 कामन संघ. कारण या अगोदर आपण पाहिलं सिंगल डबलचा खेळ त्यांना खेळला. खराब चेंडूची वाट बघितली आणि खराब चेंडूची वाट लावली. 6 धावानं धावफलक. आता पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर 12 धावा आहेत. थोडंसं महागडं षटक मी म्हणेन. आतापर्यंत चांगलं षटक सुरू होतं. शेवटच्या चेंडूनं ते म्हणताना घाण केली. शेवटच्या चेंडूवरती जो षटकार आला त्यानं तब्बल 12 धावा बनल्या. 39 धावांचा पाठलाग करतीये टीम 94 कामन. वसई विभागातून या भिवंडी नगरीमध्ये खेळण्यासाठी ते आल्यात. आता उमेश नाईक आल्यात गोलंदाजी ट्रॅकवरती. उमेश आल्यात. आता विकेट काढायच्या आहेत. उमेशवरती जबाबदारी आली आहे पुन्हा एकदा. पहिला बॉल आल्या आल्या स्वागत उमेशचं आणि एफर्ट चांगले होते. क्रिश होते युवा यंगस्टर खेळाडू परंतु त्याच्या अवाकाबाहेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. कॅमेरा वर्कचं देखील कॅमेरामॅनचं मी कौतुक करेन. अप्रतिम कॅमेरा वर्क प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. वेगवेगळ्या अँगल्सनं सध्या हे लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतं आणि प्रत्येक अँगलमध्ये बॉल टिपला जातोय कॅमेरामॅनच्या माध्यमातून. खरं तर सकाळपासनं ते कॅमेरावरनं हल्लेले देखील नाही आहेत. हा फटका देखील चांगला. स्क्वेअर लेगला खेळाडू. काय घडलंय. काय क्षेत्ररक्षण होतं. अगदी बॉल शरीराला स्पर्श झाला आणि बॉल यष्टीरक्षकापर्यंत आलाय. नक्कीच बघा बघा काय गोल आहे मी म्हणेन. कारण एखादा फुटबॉल प्लेअर ज्या पद्धतीनं बॉल पास करतो त्याच पद्धतीनं हा चेंडू टेनिस बॉलचा बॉल त्यानं पास केलाय विकेट किपरपर्यंत. हरकत नाही आहे. अशा धावा रोखायच्या आहेत तुम्हाला. उमेश नाईक पुढचा बॉल. बाची कडा. अगदी एका क्षणाला जेव्हा बॉल पडला तेव्हाच ही अपेक्षा झाली होती की विकेट जाऊ शकते कारण चेंडूमध्ये पेस कमी केलं गोलंदाज उमेश नाईकनं आणि विकेटचं पतन. अमानला मैदान सोडावं लागेल. दुसरा धक्का टीम 94 कामनला.
स्लोअर 1 बॉल होता आणि नाखुश दिसतोय आपल्याला अमान. 5 चेंडूमध्ये 11 धावांची खेळी त्याची आता समाप्त झालेली आहे. चांगला खेळ त्यानं देखील केला. एक षटकार त्याच्या बॅटमधनं देखील आला होता. चला न्यू बॅटर लगेचच तयार ठेवायचे आहेत. असं नाही की मॅच अजूनही बॅलन्स आहे, कारण की 2 विकेट झालेल्या आहेत. विकेट जर आले ना या षटकामध्ये मॅच बनू शकतो. हितेश, साहिल काय वाटतं तुला या मॅचचं? मॅच बनेल. उमेशवरती ती क्षमता आहे, उमेशमध्ये ते कौशल्य आहेत. मॅच तो आणू शकतो. हा चेंडू आपण पाहिला, त्याचं गुण कौशल्य आपण या चेंडूवरती पाहिलं. पेस व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळालं. खरं तर तुम्ही चांगले गोलंदाज तेव्हाच होता जेव्हा तुम्ही त्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन्स दाखवता. उमेश नाईक पुढचा बॉल. न्यू बॅटर आल्यात, धनराज आलेत. हा बॉल बघा, डायरेक्ट हिट देखील नाहीये. 3 प्रयत्न झाले आणि आता एकच धाव या चेंडूवरती कंप्लीट. बॉल गॅदर करणं देखील गरजेचं आहे. रात्रीचा सत्र सध्या सुरू आहे. रात्रीचा प्रहर, मध्यरात्र 1 वाजलेले आहेत. अजून देखील 19 धावांची गरज. एक सिंगल आली या चेंडूवरती. 19 अजून देखील बनवायचे आहेत. खरं तर धावा तुमच्याकडे आहेत डिफेंड करण्यासाठी. गोलंदाज तयार. पुढचा बॉल. चांगला बॉल. पुन्हा एकदा पेस चेंज केलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. हा चेंडू निर्धावाला. डॉट बॉल. आणि आता समीकरण रन बॉल इक्वेशन. 19 बॉल 19 धावांची गरज. मध्ये 19 बनवायचे आहेत. उमेश नाईक पुन्हा एकदा सज्ज. आमच्यापासून दूर जातोय. पुढचा बॉल. हा चेंडू सरळ डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑफ ॲक्शन मध्ये एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. आणि अशा प्रकारे 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा पाहायला मिळतील, त्या म्हणजे 21. 21 धावा धावफलकावरती. त्रिमूर्ती एंटरप्राइजेस आयोजित हरिभक्त परायण वैकुंठवासी प्रभाकर दत्तात्रय गुळवी स्मृती चषक 2025 भव्य डे नाईट ही स्पर्धा आपण पाहतोय. चला मित्रांनो, वेळ कमी घ्या. टायमर ऑन आहे. तुमचीच स्पर्धा. सो विनंती असेल वेळेबाबत सहकार्य तुम्ही करायचं आहे. अजून देखील धावा आहेत बनवण्यासाठी. 18 बॉल 18 धावांची गरज. उमेश नाईक पहिला चेंडूवरती जो षटकार वगळला ना, तर भरपूर चांगली गोलंदाजी उमेशनं केली आहे. 1 विकेट देखील त्याच्या खात्यामध्ये. नक्कीच षटकार वगळला तर त्यानंतरच्या 5 चेंडूमध्ये फक्त 3च धावा खर्च केलेल्या आहेत. 18 बॉल 18 धावांची गरज. स्पेल कंप्लीट करण्यासाठी हरी जोशीला बोलवलं जात आहे. खरं तर एक्सपेक्ट उमेशकडनं 2 षटक होते, कारण त्या फॉर्ममध्ये देखील आहे. परंतु हरी जोशी अनुभवी खेळाडू आहे. अगदी या ओव्हरमध्ये कमबॅक करण्याची संधी असेल टीम टेमघरपाडाला. हरी जोशी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी ट्रॅकवरती. समोर बॅटर अतुल. पहिला बॉल सोडून दिला. लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं येतोय. आता विकेट काढायच्यात, कारण विकेट काढला नाही तर मॅचपासून भरपूर लांब जाईल टीम टेमघरपाडा. बॉलर सज्ज झाला. पुढचा बॉल खोदून काढलाय. हा ना चालू होती बॅटरच्या मनामध्ये. अखेर हा झाले आणि एक सिंगल. एका धावेनं धावफलक पुढे सरकेल. हरी जोशी ॲबिलिटी आहे या खेळाडूमध्ये देखील. अनेक वर्ष भरपूर चांगला खेळ, मग तो सिटी फॉर्मॅटमध्ये असू द्या अदरवाईज ग्रामीण फॉर्मॅटमध्ये असू द्या, चांगला खेळ राहिलाय. पुन्हा एकदा आता हरी जोशी सज्ज झालाय गोलंदाजी ट्रॅकमध्ये. चला वेल कमी घ्या.
कीपर क्लोज आलेत. पुन्हा एकदा कीपर डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हरी जोशी पुढचा बॉल. हा चेंडू बघा, काहीतरी एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न करणार होते, डायरेक्ट हिट झाली आहे. काय घडलंय प्रश्न विचारला जातोय अंपायरला आणि तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. अंपायर सॉफ्ट सिग्नल, नॉट आउट आहे. या अगोदरच्या चेंडूवरती नाटकीय क्रिकेट पाहायला मिळालं. कीपर क्लोज घेतला होता, पुन्हा डीप मध्ये आला, परंतु तेच नाटकीय क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. आणि कठीण आहे निर्णय, डिसिजन थोडासा कठीण आहे, परंतु अंपायर आमचे तिसरे अंपायर परेश महाजन सर आहेत. भरपूर चांगली अंपायरिंग या संपूर्ण अंपायर पॅनलची राहिलेली आहे. क्लोज डिसिजन आहे, भरपूर क्लोज डिसिजन, महत्वाचं डिसिजन आहे. सध्या प्रिन्स मूवीज लाईव्हच्या माध्यमातून हे टेलिकास्ट आणि मनीष गुळवी आहेत ऑपरेटिंग रूम मध्ये. काय घडलंय अंपायर साठी हा डिसिजन, आणि अंपायरचा डिसिजन आलेला आहे. इट इज नॉट आउट. नॉट आउट आहे बॅटर. सो चला आपण पुन्हा एकदा मॅचला सुरुवात करणार आहोत, कारण भरपूर वेळ तुम्ही खर्च करू नका. अजून देखील आपल्याला 3 मॅचेस कव्हर करायच्या आहेत आजच्या दिवसामध्ये. नक्कीच डिसिजन भरपूर कठीण होता, परंतु बेल्स उडायच्या अगोदर बॅट ग्राउंडच्या आतमध्ये इन झाली होती, लाईनच्या आतमध्ये इन झाली होती. त्यामुळं परेश महाजन सरांनी डिसिजन दिला की इट इज नॉट आउट. गोलंदाज सज्ज झाला. पुढचा बॉल. हरी जोशीचा फटका लाजवाब आहे. डीप मध्ये खेळाडू आहेत. एक सिंगल या चेंडूवरती. हे षटक अगदी विचार केला, पहिला बाईट सोडलं ना तर चांगलं सुरू आहे, कारण इथून मोठा फटका खेळण्याची संधी दिली जात नाही. खरं तर गरज नाही आहे 94 कामन संघाला मोठा फटक्यांची, परंतु सिंगल डबल खराब चेंडूची वाट लावली तर निश्चित रूपानं लवकर सामना फिनिश केला जाऊ शकतो कामन संघाकडनं. परंतु हरी जोशी आहेत समोर. हा चेंडू बघा, अप्रतिम लाईन पाहायला मिळते. मी या अगोदर देखील उल्लेख केला, अनेक वर्ष या खेळाडूने देखील गाजवलेली आहेत. हरी जोशी चांगला खेळ त्याचा पाहायला मिळाला, आणि या मॅच मध्ये जी अपेक्षा लावली होती त्या अपेक्षेवरती आता खेळ देखील त्याच पद्धतीने त्याचा पाहायला मिळतोय. चांगला बॉल. खोदून काढलाय समोर, डाऊन दी ग्राउंड. बॉल लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ दोन्ही खेळाडूंच्या मध्ये. एक सिंगल या चेंडूवरती देखील कंप्लीट. एका धावेनं धाव फलक पुढे सरकत असताना 26 धावा. 13 बॉल आणि 13 धावांची गरज. रन बॉल इक्वेशन या ओव्हर मध्ये 5 मध्ये 5च धावा खर्च केल्यात हरी जोशीनं. पुढचा बॉल. स्लॉक स्वीपचा फटका, गॅप आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. या चेंडूवरती देखील एक सिंगल, आणि अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा पाहायला मिळतील, त्या म्हणजे 27 धावा, म्हणजे अजून देखील 12 बॉल आणि 12 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी टीम 94 कामन संघाला. आज नक्कीच 30 चेंडूमध्ये 39 धावा झाल्या नव्हत्या साई शिर्के एका संघाला. मात्र ती परिस्थिती इथे देखील त्याच प्रकारे खेळ झाला मागच्या षटकामध्ये, जिथे हरीने चांगली गोलंदाजी केली आहे, आणि 12 चेंडूमध्ये आता 12 धावांचं समीकरण सोपं आहे. मात्र क्रिकेट आहे, फिल्डिंग चांगली होते, गोलंदाजी चांगली होते, आणि नक्कीच बॅटिंग देखील चांगली होते. मॅच रंगताना पाहायला मिळेल शेवटच्या षटकापर्यंत.
नक्कीच 12 बॉल आणि 12 धावांची गरज आहे. खरं तर अतुल आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळतात आणि अतुलचा देखील मी उल्लेख करेन. मागच्याच आठवड्यामध्ये तब्बल 23 बॉलमध्ये शतक कंप्लीट केलं होतं आणि सध्या आता 12 मध्ये 12 बनवायच्या आहेत. जबाबदारी आहे अतुलवरती. आणि बघा जे कोणी लाईव्हच्या माध्यमातून मॅच बघतायत किंवा या मैदानावरती उपस्थित आहेत, सर्वांना विनंती असेल की उद्या ठीक 12 वाजता पहिली मॅच खेळवली जाईल सिटी इमर्जिंग फॉर्मॅटमध्ये. सो ठीक 12 वाजता आपण या मैदानावरती येणं फार गरजेचं आहे. उद्या पहिली मॅच टीम ताडाली अगेन्स्ट टीम ठाकूरपाडा, त्यानंतर मायरा 11 भादवड अगेन्स्ट टीम चरणीपाडा आणि त्यानंतर हर्षित 11 अगेन्स्ट टीम त्रिमूर्ती इंटरप्राइजेस. आपण वेळेवरती रिपोर्ट करा जेणेकरून आपण वेळेवरती मॅचला सुरुवात करू. 12 मध्ये 12 बनवायचे आहेत आणि गोलंदाज क्रिश सरळ डाऊन दी ग्राउंड. हा फटका देखील चांगला आहे. लॉंग ऑफला खेळाडू, या चेंडूवरती देखील एक सिंगल. 11 मध्ये आता 11 बनवायचे आहेत. खरं तर क्रिशनं डॉट बॉल काढले ना तर एक जीवनदायी ते ठरणार आहेत. क्रिश पुढचा बॉल घेऊन सज्ज झाला. चला भाई कमी घ्या विनंती असेल. फर्स्ट वॉर्निंग तुम्हाला दिलेली आहे. क्रिश आल्यात परंतु हा चेंडू खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं. अतिरिक्त धाव फलक 29. एकोणतीस धावा धाव फलकावरती. क्रिश पुढचा बॉल. हा फटका चांगला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅचची हवा काढून टाकणारा हा बॉल षटकार. पूर्णपणे या मॅचची हवा काढून टाकली आहे या षटकारानं. बॅटर धनराजच्या बॅटमधनं हा षटकार आला. चांगला स्ट्रोक. आता फक्त आणि फक्त 4 धावांची गरज आहे. बॅकफुटला गेले, दिशा दिली बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू. एक सिंगल या चेंडूवरती देखील कंप्लीट. ओव्हर थ्रो. दुसरीचा प्रयत्न केला जातो आणि 2 धावा या चेंडूवरती कंप्लीट केल्या जातील. आणि अजून देखील आता 2 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. फक्त औपचारिकता बाकी राहिल्यात टीम टेमगरपाडा संघासाठी, परंतु मॅच संपलेली नाही आहे. या 2 धावांवरती काय फाईट करू शकते का टीम टेमगरपाडा. क्रिश बॅकफुटला गेले, दिशा दिली आहे. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. आता फक्त आणि फक्त एका धावेची गरज. स्कोर आर लेवल. अडतीस धावा धाव फलकावरती एका धावेची गरज. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न परंतु बत्ती झेली मानो बल्लेबाज का दिल जल उठा. विकेटचं पतन. तिसरा धक्का लागला टीम कामन संघाला. या फटक्याची गरज होती का. न्यू बॅटर लवकर या. एका धावेची गरज आहे. उल्लेख या अगोदर केला होता की फायटिंग होऊ शकते का या 2 धावांवरती. आता एकच बनवायची आहे. खरं तर चांगला बॅटर कोण असतो जो मॅच घेऊन जातो आणि मॅच फिनिश करतो. परंतु जेव्हा तुम्ही मॅच फिनिशिंगला असाल आणि तेव्हा अशा प्रकारे स्ट्रोक खेळाल तर ते फटके कोणत्याही कामाचे नाही आहेत. न्यू बॅटर लवकर या विनंती असेल. थोडासा वेग वाढवायचा आहे पावलांचा. आणि टीम टेमगरपाडा क्षेत्ररक्षण सजून घ्या. एका धावेची गरज आहे. न्यू बॅटर प्रकाश आलेत. एका धावेची गरज. 7 बॉलमध्ये 1 ची गरज आहे. 7 मध्ये 1.
यावेळेस मॅच फिनिश इन स्टाईल. मॅच जिंकली टीम 94 कामननं. षटकार ठोकला बॅटरनं आणि अभिनंदन अभिनंदन टीम 94 कामन. अभिनंदन टीम 94 कामन अँड हार्ड लक टफ लक टीम जयदुर्गा टेमगरपाडा. आपणच आपल्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. आपलं आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. लगेचच आपण मॅन ऑफ द मॅच घोषित करू आणि जाऊया संदेश पाटील सरांकडे. सो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे ज्यानं भरपूर चांगली गोलंदाजी केली. तब्बल 15 धावा दिल्या आणि 4 विकेट घेतले. तो प्रकाश ठरला या सामन्याचा हिरो, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. सो प्रकाश आपण या. खरं तर प्रकाशनंच षटकार मारून ती मॅच फिनिश देखील केली होती. सो प्रकाश आपण या मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी